अरुण कदम कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक. तर बालांनो आज मी इकडं आरजे झालो रे. बोला ना, मी पण एक छोटस एक रेडिओ चॅनल काढलेलं आहे. त्याचं नाव आहे रेडिओ अडीच क्वार्टर वन स्मॉल. दुनिया टाइट है भाई, दुनिया टाइट है भाई. अरुण दादूस किसान. असो तर बालांनो आज आमच्याकडे एक प्रमोशन करायला येणार आहेत ज्यांचं नाव आहे सगळ्यात कॉमेडी स्टार, सगळ्यात बुटक बैंगन. येत आहेत अंशुमन वसारे. ए वसारे नाही रे, विचारे विचारे. वसारे अंशुमन विचारे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मग कशाला बोललात उगाच टाळ्या? अरे वेलकम टू द माय शो ज्याचं नाव आहे टकली चकली कुर्रम कुर्रम विथ अरुण कदम. ओनली ऑन रेडिओ अडीच क्वार्टर वन स्मॉल. दुनिया टाइट है भाई, दुनिया टाइट है भाई with अरुण दादूस किसान. सुरू करूया. एक विचारू का? काय? हे चकली टकली दुनिया टाईट आहे ह्याच्यातून लेखकाला विनोद अपेक्षित आहे का? नाही, होत नाही तो अजिबात. काय अजिबात विनोद होत नाही. तुम्ही धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. म्हणजे काय माहिती का, म्हणजे प्रमोशनची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. आपण कार्यक्रम सुरू करूया. तर मंडळी आज अंशुमन विचारे आमच्या रेडिओ चॅनलवरती आलेले आहेत आपल्या पिक्चरची लाल करायला. प्रमोशन हो, लाल काय? प्रमोशन शब्द बोला. अरे वाचाऱ्या प्रमोशन काय नसतं रे, आमच्या लोकांना याच भाषेत कळतं. तेव्हाच तर माझा शो हिट आहे. मला पण प्रश्न का हिट आहे तो? नाही नाही बरोबर आहे तुमचं, हिट करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही विचारा ना. ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का, प्रोड्युसर आणि चॅनल जबरदस्ती केली ना म्हणून यावं लागलं. ओके ओके सुरू तर आपण आपल्या मुलतानी मातीकडे बोलूया. मुलाखती म्हणायचं का? नाही, माती ऑलरेडी तुम्ही करता इकडे. मुलाखत म्हणा, मुलाखत. तर आपण मुलाखतीकडे बोलूया. सगळ्यात मला अंशुमनजी सांगा तुमच्या पिक्चरचं नाव काय आहे? ऍक्च्युली फार युनिक नाव आहे पिक्चरचं. खुशाल चेंडू अंशूची पडली विकेट. तुमच्या पिक्चरचं नाव मला जामच भारी आवडलेलं आहे, म्हणजे जाम आवडलेलं आहे. तर आता मला तुमच्या पिक्चरची स्टोरी सांगा. ऍक्च्युली कसं माहिती आहे, फारसं वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे आमचा. हो म्हणजे तुम्ही आधी एंड दाखवता नंतर सुरुवात करता. काय? जोक जोक जोक. जरा शांत बसा प्लीज. हा तर मी स्टोरी सांगतो. ऍक्च्युली काय होतं की म्हणजे मी म्हणजे अंशुमन विचारे क्रिकेटपटू असतो आणि नंतर हळूहळू तो फेमस होतो. मग अनेक मुली त्याच्या प्रेमात पडतात. मग तो सगळ्या मुलींबरोबर फिरतो. म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. काय बोलताय तुम्ही? नाही नाही सॉरी सॉरी कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. हा तर ऍक्च्युअली काय होतं, असा फिरतो तो खुशाल चेंडू सारखा वागत असतो आणि एके दिवशी एक मुलगी त्याला भेटते आणि तिथेच त्याची विकेट पडते. तो तिच्या प्रेमात पडतो. खुशाल चेंडू सारखा वागत असतो आणि त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं असतं. आणि नेमकं चालू सामन्यामध्ये त्याचा खून होतो. तो खून का झाला, कसा झाला, कुणी केला, ही सस्पेन्स स्टोरी म्हणजे आमची फिल्म आहे. बरं मी काय बोलतो, तो खुनी कोण असतो रे? फिल्म जाऊन बघा ना, तुम्हाला कळेल. मग असं नाही रे, म्हणजे सांग ना कोण असतं ते. असं कसं सांगणार रवी? म्हणजे काहीतरी कुल्लू बिल्लू देणार रे. असं कसं कुल्लू बिल्लू देणार? नाही होऊ शकत. अरे वाचला कोण जाणार आहे थिएटर पर्यंत सिनेमा बघायला? कवरा महाग पडतं 200 रुपयामध्ये. तर मंडळी नो आपले काय पैसे वर आलेले आहेत काय आपला सिनेमा बघायला? काय काय वाटतं का बरोबर? अरे फालतूगिरी बंद करा, व्यवस्थित प्रश्न विचारा. इंटरमिडिएट काहीतरी पाहिजे काय? काय फालतू काहीतरी बरोबर तुम्ही? सॉरी सॉरी. तर मला सांगा तुमच्या बरोबर अजून कोण कोण पिक्चर मध्ये असणार आहे ते आम्हाला सांगायला आवडेल, म्हणजे ऐकायला आवडेल. नाही मला सांगायला आवडेल, तुम्हाला ऐकायला आवडेल ना. अच्छा कसं आहे माहिती आहे का, मला आनंद होता सांगायला की माझ्या हिरोईनचा रोल रसिका वेंगुर्लेकर करते. तरीही तुम्हाला आनंद होतोय? सॉरी प्लीज कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. हा तर आणि त्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर आहे, हलगी वाजवणाऱ्याचं. फार वेगळं कॅरेक्टर आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने करणार आहे रोहित चव्हाण म्हणून. आणि एक बॉसचं कॅरेक्टर आहे. खरं 2च सीन होते, पण त्या माणसाने गोड बोलत बोलत डायलॉग वाढवले आणि मग पसरत पसरत पूर्ण सिनेमावर पसरला. कोण असेल बघू? अरे आपला वस्तारा समीर चौगुल्या टाकल्या. तुम्हाला सांगतो
एक सीन होता हिरोचा, तो त्याच्या बाथरूम मध्ये हिरो आंघोळ करत असतो. हा त्या सीन मध्ये घुसला, दरवाजा उघडून अरे मला वाटतं ऑफिसची केबिन आहे असं म्हणून एंट्री केली तिथे पण दिसला तो. बरं स्वतःच्या डायलॉगची डबिंग केलंच, वरती पक्ष्यांचे आवाज, पंख्याचे आवाज, दरवाजाचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या सगळ्यांचे आवाज काढले आणि फॉली आर्टरीच्या पोटावर पाय दिला त्या माणसाने. किमान समीर चौगुलेसाठी तरी हे पिक्चर बघायला पाहिजे. आम्ही काय उगाच होतो त्याच्यामध्ये. नाही तर मंडळी आपण एक घेऊ एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघताय आमचा शो ज्याचं नाव आहे टकली चकली, प्रस्तुत कर्रम कुर्रम विथ अरुण कदम. तर रेडिओ ओनली वन ॲडिस क्वार्टर वन स्मॉल दुनिया टाईट है भाई. ऐका ना मी काय म्हणतो, थोडं पिक्चर मधल्या गाण्यांविषयी विचारा ना. हा म्हणजे मी त्यात जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल थोडे प्रश्न विचारा. मला मी ते सगळे विचारतो, पण मला सांग ना ती कोणी कोण असतात. तुम्ही पिक्चर बघा ना, असं कसं सांगणार ना मी. अरे मी काय बोलतो, सांग ना काय फरक पडतो आवरा, तू सांग ना. असं नाही सांगता तुम्ही बघा पिक्चर. तुला आई लागतं तुझी शपथ वाचायला, सांग तू काय करता. मी कुणाला सांगत नाही बोलतो का. अरे शपथ कसं घालताय तुम्ही एकदम. मी बोलता कोणाला सांगणार नाही ना. आजी मी काय माझं काय फरक पड, मी काय सांगतो काय गरज आहे माझा. आजी पण मी काय सांगत नाही कोणाला. काय बोलत तुम्ही. मी कुणाला सांगत नाही, फालतूगिरी करू नका तुम्ही, पचकन सांगून हे माईक बंद आहे का. माईक बंद आहे. अरे बाहेर गाणी चालली, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐका ना, ऍक्च्युली ज्या मुलीच्या मी प्रेमात पडतो ना, ती खरं तर समोरच्या टीमला मिळालेली असते आणि ती माझा शेवटचा खून करते. चिल्लापुरी आहेत. आणि बरोबर आहे. अरे ती रसिका वेंगुर्लेकर दुसऱ्या टीमला जाऊन मिळाली, डाऊट पण येणार नाही रे. नाहीतर काय. आता हास्य जत्रामध्ये बघा ना, म्हणजे समोरच्या टीमला स्क्रॅच अँड विन मध्ये काहीतरी मिळण्यासाठी ही स्किट करते माहिती. तिचा पार्टनर बिचार प्रयत्न करतो, त्याला कळत नाही का आपलं स्किट पडतं ते, त्याला कळतच नाही, तो आपला मरतोय स्वतः एकटा. अरे म्हणजे दिसायला ती खूप साधी आहे. एवढंच व्हेरिएशन. पुढे बोला. द वेलकम माय शो. तुम्ही बघत आहेत RJ अरुण कदम तुमचं स्वागत करत आहे तुमचं टकली चकली. ऐका ना, सगळं फालतू याच्यामध्ये काही घडत नाहीये. हे सगळं बंद करा, काही विनोद निर्मिती होत नाही. डायरेक्ट प्रश्नाला या ना, हे चकली फालतू वाटते मला, इरिटेट व्हायला लागलं सगळं गोष्टीचं. आणि इथं ओरट काय हे फालतू वाट, डोकं देऊ बंद करा. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ. तर मंडळीनो तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुम्हाला समजा सिनेमा बघायचा कटाला आला तर तुम्ही पचकन घरी जा. तुम्ही महत्वाचं काम असेल तर तुम्ही पचकन घरी जा. म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यूला जायचं असेल तर बिंदा जाऊ शकता, कारण सिनेमामध्ये हिरोईनच खुनी असते. अरे सस्पेन्स काय फोडलास तू. अरे शपथ किती जातात, सस्पेन्स काय फोडलास. अरे वाचारा मग सस्पेन्स नको फरू काय. किती वेळ तो वाचारा वाचणार आहे सिनेमागृहात, त्याला घरी जाऊ नको. अरे पण तू शपथ घेतली जा, कशाला बोलू सस्पेन्स. अरे वाचारा मी सस्पेन्स फोडतो म्हणून तर लोक रेडिओवर मला ऐकतात ना. तुम्ही तिच्या आतला तुम्ही काहीतरी बोलता, हो आमचा सिनेमा जरा एकला आहे, तुम्हाला त्यासाठी जावं लागेल थिएटर मध्ये. हे फालतू कशाला करायची. मी सांगतोय ज्याला यो सिनेमा फालतू आहे, जायचं जा, नाही तर नका जाऊ. तुमच्या फालतूगिरीमुळे लोक येणार नाही सिनेमा बघायला. अरे येणार नाही म्हणजे कशी येतात. अरे तुमची स्टोरी वाईट असली तरी चालेल, पण हिरो चांगला असला पाहिजे. म्हणजे हिरो महत्वाचा आहे का नाही. आता कसे अशोक मामा, म्हणजे त्यांच्यासाठी लोक सिनेमा बघायला जातात. ते माहिती. मी त्यांची किती पण स्टोरी फोडली तरी लोक त्यांच्यासाठी जातात, कारण ते कॉमेडीचे बादशाह. आपण गाण्याबद्दल बोलूया. तर मला सांगा तुमचं गाणं म्हणजे गाण्याचं म्युझिक कोणी केलेलं आहे. ऍक्च्युली पिक्चर मध्ये गाण्याला चाल आहे ना आमिर हडकरने लावली, पण मग नेहा ठाकूरने वेगळ्या चालीमध्येच ते गाणं म्हटलं. त्यामुळे दोघेही कन्फ्युज आहेत नक्की कुठली चाल घ्यायची ती. मी पण कन्फ्युज आहे नक्की कोणाची चाल सांगायची. पण एक छोटंसं गाणं आहे, छोटंसं दिल. हे गाणं जास्त सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय. वा वा वा. तर हे छोटंसं दिल हे अच्छा ऍक्च्युली छोटंसं हिरो असं गाणं असतं तर जाम मजा आलं. पण हरकत नाही. छोटंसं दिल या गाण्यावर अंशुमनजी डान्स करणार आहे. हे माकडा, रेडिओवर कोण डान्स करतं काय. वसर्या गाण्यावर तू डान्स करणार, रेडिओवर लोक बघणार आहेत. अरे ह्याला आरजे कोणी केला. असं असतं काय कधी. 2-4 स्टेप मारणं संपून टाक सगळे. असं कसं संपवणार. अरे नाही अरे म्युझिक काय ऐका ना. अरे नाही रे असं डान्स करताय. अरे नाही रे असं डान्स करताय.
दिल छोटा सा बंद कर नाही. छोटा सा दिल छोटा सा. तुम्ही ठरवून करताय सगळं. बंद करा इंटरव्ह्यू. हो. तर इंटरव्ह्यू आता संपत आलेला आहे. हो. तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे प्रोजेक्ट टकली चकली यांच्या प्रमोशन साठी तुम्ही टक्कल चॅलेंज केलेला आहे. मी काय केलं कळलं ना. अरे वसारे असं काय बोलतोस. तुम्ही या प्रायोजकांना सांगितलेलं आहे की मी टक्कल करणार आहे म्हणून. मी सांगितलं होतं कळलं ना तुम्हाला. अरे वसाऱ्या तसं प्रॉमिस केलंय म्हणजे प्रोड्युसर मला बोलला त्याच्यामुळे तो इकडे तुला प्रमोशनला बोलवलेलं आहे. मला काय बोलवलं त्याच्यामधलं. ज्याला नाही ना तू प्रॉमिस केलंय म्हणजे एक प्रॉमिस केलेला. मी बोलवलं होतं. सातपकर याला ऐका माझा ऐका ना. मी काय ऐका ना. ऐका ना. हो त्याला सांगा ना. माझा ऐका.